गडकरी साहेबांचं आपण स्वागत करूया, ज्यांच्या शुभ हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे। ते आपले सगळ्यांचे लाडके नेते माननीय गडकरी साहेब यांचं मनापासून स्वागत आणि त्यांच्याबरोबर मंचावर उपस्थित असलेले माननीय श्री संजयजी बनसोडे, माननीय श्री सुधाकरराव शृंगारे, माननीय श्री प्रतापराव पाटील चिखलीकर, माननीय श्री रमेश कराडजी, माननीय श्री संभाजी पाटील निलंगेकर, माननीय श्री बाबासाहेब पाटील आणि ते होणार आहे। आपल्याबरोबरच हा संपूर्ण कार्यक्रम धाराशिवकर सुद्धा बघतायत आणि धाराशिवकर सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत, अर्थातच आभासी पद्धतीने आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय। मी मंचावरील मान्यवरांना विनंती करते, आपण कृपया बसून घ्यावं। आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय। मंचावरील मान्यवरांना नम्र विनंती आहे, कृपया आपण स्थानापन्न व्हावं। आपण सगळे जाणताच की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय मनोहरराव जोशी यांचं आज निधन झालं। आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात त्यांना श्रद्धांजली अर्पण करून करणार आहोत। आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण आपल्या जागीच उभं राहावं आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय मनोहरराव जोशी यांना आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत। आपण सगळ्यांनी शांतपणे उभं राहावं अशी विनंती। आमदार राजेंद्रजी पाटणी यांना सुद्धा आपण श्रद्धांजली अर्पण करतोय। ओम शांती शांती शांती। मंचावर आसनस्थ सर्व मान्यवरांना नम्र विनंती आहे, आपण कृपया स्थानापन्न व्हावं। संपूर्ण देशामध्ये रस्त्याचं भरीव काम करत छोटी छोटी गावखेडी, जिल्हे, शहरं एकमेकांना जोडत सगळा भारत देश रस्त्याने जोडणारे आपले लाडके केंद्रीय मंत्री माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी आज आपल्या लातूर जिल्ह्यातील 3 विविध कामांचं लोकार्पण आणि 4 विविध कामांचं भूमिपूजन तसंच धाराशिव इथल्या 4 विविध कामांचं भूमिपूजन करण्यासाठी इथे उपस्थित आहेत। मी मंचावरील मान्यवरांना विनंती करते की आपण दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाची विधिवत सुरुवात करावी। मी मान्यवरांना दीप प्रज्वलनासाठी आमंत्रित करते। दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पार्चन करून आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत। मी माननीय गडकरी साहेबांना विनंती करते की कृपया आपण दीप प्रज्वलन करावं। छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे, महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि आज सुरुवातीला त्यांची पूजा करून आपण या कार्यक्रमाला विधिवत सुरुवात करतोय। दीप प्रज्वलन करून त्यांची या प्रतिमेचा त्यांच्या पुतळ्याला पुष्पार्चन करून माननीय गडकरी साहेबांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करण्यात येईल। आत्ताच राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा आशीर्वाद घेऊन माननीय गडकरी साहेब इथे आले आहेत। या भक्ती स्थळामध्ये एक वेगळं चैतन्य आहे आणि त्या चैतन्याचा आशीर्वाद घेतच या विकास कामांना सुरुवात झाली आणि ही अनेक विकास कामं पूर्णत्वास गेलेली आपण सगळे बघता आहात। आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या विकास कामांमध्ये सहभागी होऊया, कारण हे सगळं केवळ आपल्यासाठी आहे। औसा ते चाकूर विभागाचं चौपदरीकरण, चाकूर ते लोहा विभागाचं चौपदरीकरण, आष्टामोड ते आष्टा आणि टिवटग्याळ ते मलकापूर रस्त्याचं पेव्हर्ड शोल्डर सहित दुपदरीकरण करणे असा लोकार्पण सोहळा आणि कोपरा ते घारोळा विभागाचं दुपदरीकरण, खारोळा पाटी ते बामणी रस्त्याचं पेव्हर्ड शोल्डर सहित दुपदरीकरण आणि मजबूतीकरण आणि बोरगाव काळे ते मुरुड अकोला आणि लातूर विमानतळ जंक्शन ते महिला तंत्र निकेतन या रस्त्याचं दुपदरीकरण आणि मजबूतीकरण असा भूमिपूजन सोहळा संपन्न होतोय आणि त्यासाठी माननीय केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांचं स्वागत आपण करणार आहोत। मी विनंती करते श्रीयुत आशिष असाटी यांना, NHAI RO नागपूर, त्यांनी आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय गडकरी साहेबांचं स्वागत करावं।
माननीय गडकरी साहेबांचं स्वागत करावं अशी विनंती आशिष असाटी साहेबांना करते. जोरदार टाळ्या आपण आपल्या लाडक्या नेत्यासाठी वाजवल्या पाहिजेत. महामार्ग निर्मितीचा विश्वविक्रम करणारे माननीय केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. मंचावर उपस्थित असलेले श्री संजयजी बनसोडे, मिनिस्टर स्पोर्ट्स अँड यूथ वेलफेअर अँड पोर्ट्स महाराष्ट्र, मी विनंती करते श्रीमती वर्षा ठाकूर घुगे यांना, लातूरच्या कलेक्टर, त्यांनी त्यांचं स्वागत करावं. वर्षा ठाकूर स्वागत करतील श्री संजय बनसोडे यांचं. खासदार सुधाकरराव शृंगारे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करते प्रशांत फेगडे यांना, आरो मुंबई, त्यांनी यांचं स्वागत करावं. खासदार सुधाकर शृंगारे. मी संतोष शेलार CPWD यांना विनंती करते की त्यांनी श्री प्रतापराव पाटील चिखलीकर यांचं स्वागत करावं. प्रतापराव पाटील चिखलीकर खासदार यांचं स्वागत संतोष शेलार करतायत. प्रवीण सुमंत यांना विनंती करते, त्यांनी प्रतापराव पाटील संभाजी पाटील निलंगेकर यांचं स्वागत करावं. माननीय श्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचं स्वागत प्रवीण सुमंत करतील अशी त्यांना विनंती. श्री बाबासाहेब पाटील इथे उपस्थित आहेत. मी विनंती करते स्वप्नील कासार यांना त्यांचं स्वागत करावं. कोण आले? बाबासाहेब पाटील यांचं स्वागत स्वप्नील कासार करतील. आणि अभिमन्यू पवार या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत स्वप्नील कासार यांनी करावं अशी विनंती. याशिवाय मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत स्वप्नील कासार यांनी करावं अशी विनंती करते. आपण सगळे जाणताच की आज अतिशय महत्त्वपूर्ण अशा विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यासाठी माननीय साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याबरोबरच धाराशिवकर रसिक सुद्धा, धाराशिवकर इथले नागरिक सुद्धा या कार्यक्रमामध्ये आभासी पद्धतीनं आपल्याबरोबर आहेत. त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो आणि या संपूर्ण कार्यक्रमामागची नेमकी भूमिका आपल्यापर्यंत विशद करावी अशी विनंती करण्यासाठी मी आमंत्रित करते श्रीयुत आशिष असाटी यांना. त्यांना विनंती आहे त्यांनी स्वागतपर भाषण करावं. आशिष असाटी, RO NHAI नागपूर. नमस्कार. आज हम सभी यहाँ पर राष्ट्रीय राजमार्ग 361 के औसा से चाकूर और चाकूर से लोहा एवं राष्ट्रीय राजमार्ग 63 के आष्टा मोड़ से आष्टा एवं टिंटाल से मलकापुर खंड के लोकार्पण समारोह और राष्ट्रीय राजमार्ग 752 का के कोपरा से घरोला और राष्ट्रीय राजमार्ग 63 के खरोला घाटी से बामड़ी और बोरगांव काले से मुरुड अकोला और लातूर विमानतल जंग से महिला तंत्र निकेतन खंड के भूमि पूजन के शुभ अवसर पर एकत्रित हुए हैं। इस शुभ अवसर पर इस समारोह में उपस्थित होने के लिए केंद्रीय मंत्री सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्रालय श्री नितिन जी गडकरी, श्री संजय जी बनसोड़े मंत्री क्रीड़ा युवा कल्याण एवं बंदरे, लोकसभा सांसद श्री सुधाकर जी श्रृंगारे एवं श्री प्रतापराव जी पाटिल चिखलीकर एवं उपस्थित सभी विधायक गणों का मैं हार्दिक स्वागत करता हूं। साथ ही समारोह में उपस्थित सम्मानीय अतिथिगणों, मीडिया प्रतिनिधियों तथा केंद्र एवं राज्य सरकार के अधिकारीगण एवं उपस्थित सभी सज्जनों का मैं हार्दिक स्वागत करता हूं। राष्ट्रीय राजमार्ग 361 तुलजापुर से प्रारंभ होता है और नागपुर के समीप बूटीबुरी तक जाता है। इस राजमार्ग को 4 लेन में विकसित किया गया है और यह राष्ट्रीय राजमार्ग महाराष्ट्र के 2 महत्वपूर्ण क्षेत्रों मराठवाड़ा एवं विदर्भ के लिए एक व्यापारिक लिंक के रूप में कार्य करता है। इस औसा से चकूर एवं चकूर से लोहा खंड की लंबाई लगभग 132 किलोमीटर है और इस पर 3500 करोड़ रुपए की लागत से इस सड़क का निर्माण किया गया है। इस सड़क में शिरूर ताजबंद, चाकूर लातूर रोड, अहमदपुर, मालाकोली एवं लोहा शहर के लिए बाईपास का निर्माण भी किया गया है। इस पर एक ROB का निर्माण भी किया गया है। साथ ही 3 बड़े पुल और कई छोटे पुलों का निर्माण भी किया गया है। इसके साथ ही राष्ट्रीय राजमार्ग 63 के आष्टा मोड़ से आष्टा एवं टिंडाल से मलकापुर खंड को पेव शोल्डर के साथ दुपदरीकरण किया गया है। इसकी लंबाई लगभग 6 किलोमीटर है और इस पर लगभग 80 करोड़ रुपए का खर्च किया गया है। इन सभी आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर को परियोजना में शामिल करने से सड़क सुरक्षा में बढ़ोतरी हुई है, जिससे यातायात सुरक्षित एवं सुगम हुआ है। धन्यवाद। बहुत बहुत धन्यवाद।
इथे मंचावर उपस्थित माननीय कराड साहेब यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला पुढे नेत आज आपले लाडके नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. बीजेपीच्या जिल्हा प्रेसिडेंट लातूरचे जिल्हा प्रेसिडेंट यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय गडकरी साहेबांचा सन्मान करावा. श्री दिलीपराव देशमुखजी यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय गडकरी साहेबांचा सत्कार करावा, सन्मान करावा. आपल्या सगळ्यांचे लाडके नेते माननीय गडकरी साहेब आज इथे विशेषत्वानं उपस्थित आहेत आणि त्या निमित्तानं त्यांना एक भला मोठा हार त्यांच्यासाठी आणण्यात आलेला आहे. शाल, श्रीफळ आणि हार घालून त्यांचं भारतीय जनता पक्ष जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख आणि सगळे कार्यकर्ते त्यांचं स्वागत करतायत. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद. आपण स्थानापन्न व्हावं अशी विनंती आहे. आणि यानंतर आजच्या महत्त्वाच्या कार्यक्रमाकडे मी आपल्याला घेऊन जाते. आज पहिल्यांदा औसा ते चाकूर रस्त्याचं चौपदरीकरण करणं, चाकूर ते लोहा या रस्त्याचं चौपदरीकरण करणं, आष्टामोड ते आष्टा आणि टिवटग्याळ ते मलकापूर याची सुधारणा करणं या कामांचा लोकार्पण सोहळा, त्याचबरोबर खरोळा ते बामणी या रस्त्याचं मजबूतीकरण, कोपरा, वडवळ, नागनाथ, घारोळा या रस्त्याचं मजबूतीकरण आणि डांबरीकरण, बोरगाव काळे ते मुरुड अकोला आणि लातूर विमानतळ ते महिला तंत्रनिकेतन या रस्त्याचं मजबूतीकरण आणि रुंदीकरण करणे असा कार्यक्रम, त्याचं भूमिपूजन असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मी विनंती करते आदरणीय गडकरी साहेबांना त्यांनी या कार्यक्रमाचं डिजिटल लोकार्पण आणि डिजिटल भूमिपूजन करावं. मराठवाडा आणि विदर्भ यांच्यातील महत्त्वाच्या व्यापारीसाठीचा दुवा, इतर राज्य महामार्गाव्यतिरिक्त तुळजापूर, लातूर, आष्टामोड, अहमदपूर, लोहा, वारंगा, नांदेड या सगळ्या रस्त्यांना जोडणारं हे महत्त्वपूर्ण लोकार्पण. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या विकास कामांचं स्वागत करूया. अपनी उच्च सांस्कृतिक विरासत और धार्मिक परंपराओं के लिए प्रसिद्ध महाराष्ट्र के मराठवाड़ा इलाके में विकास की नई विरासत माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में विकसित हो रही है. यहाँ का लातूर जिला सोयाबीन के उत्पादन के लिए पूरे देश में जाना जाता है, क्योंकि यहाँ सोयाबीन का उत्पादन पूरे महाराष्ट्र से ज्यादा होता है. इसके लिए उत्तम सड़कों से रोजगार और बेहतर आमदनी का सृजन होता है. कोंकण के रत्नागिरी और विदर्भ के नागपुर को हाल ही में महत्वाकांक्षी राजमार्ग परियोजनाओं से जोड़ा गया है. उसी तरह पूर्वी और पश्चिमी राजमार्ग के 2 लेन से 4 लेन चौड़ीकरण होना न केवल शहरों बल्कि आसपास के गांवों के लिए भी वरदान साबित हुआ है. विकास की इस गंगा से इस क्षेत्र को सींचने के लिए माननीय केंद्रीय सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्री श्री नितिन गडकरी जी अपनी दूरदर्शी सोच और अथक परिश्रम के साथ प्रयासरत हैं. उसी कड़ी में नांदेड़ से लातूर तक के लिए माननीय मंत्री श्री गडकरी जी के कर कमलों से 6 महत्वाकांक्षी परियोजनाओं में 3 परियोजनाओं का लोकार्पण और 3 का शिलान्यास होने जा रहा है. जिन परियोजनाओं को राष्ट्र सेवा में समर्पित किया जा रहा है उनमें 1572 करोड़ रुपए की लागत से NH 361 पर औसा चाकुर सेक्शन में 58.51 किलोमीटर लंबी सड़क का 4 लेन में चौपदीकरण का कार्य पूरा हो चुका है. NH 361 पर ही 2023 करोड़ रुपए की लागत से चाकुर लोहा सेक्शन में 73.35 किलोमीटर लंबी सड़क के 4 लेन में चौपदीकरण का काम पूरा किया गया है. इससे महाराष्ट्र के 2 अहम क्षेत्रों मराठवाड़ा और विदर्भ के बीच बेहतर कनेक्टिविटी बन जाएगी. उसी तरह 82 करोड़ रुपए की लागत से NH 63 पर आष्टा मोड़ से आष्टा और टिवटग्याल से मलकापुर के बीच 5.82 किलोमीटर लंबी सड़क के सुदृढ़ीकरण का काम भी पूरा हो चुका है. जिन 3 परियोजनाओं का शिलान्यास माननीय मंत्री जी के कर कमलों से होने जा रहा है
उनमें 752 के कोपरा घरोला सेक्शन पर 139 करोड़ रुपए की लागत से 26 किलोमीटर लंबी सड़क का 2 लेन में उन्नयन और पुनर्वास का काम होने जा रहा है। वहीं NH 63 पर ही खारोला पाटी से बामनी रोड पर 35 करोड़ रुपए की लागत से 6.4 किलोमीटर लंबी सड़क का पेव्ड शोल्डर के साथ 2 और 4 लेन में उन्नयन और पुनर्वास का काम होगा। उसी तरह 95 करोड़ रुपए की लागत से NH 63 पर बोरगांव काले से मुरुड़ अकोला और एयरपोर्ट जंक्शन से महिला तंत्र निकेतन सेक्शन तक 19.5 किलोमीटर लंबी सड़क के उन्नयन और पुनर्वास का काम पूरा होगा। इन राजमार्गों और उच्च गुणवत्ता वाली सड़कों के विकास से मराठवाड़ा और विदर्भ क्षेत्र में लोगों की आवाजाही काफी सुगम हो जाएगी। इससे आम लोगों का समय और ईंधन तो बचेगा ही, प्रदूषण से भी निजात मिलेगी। साथ ही माहौर शक्तिपीठ से लेकर नांदेड़ के गुरुद्वारे और तुलजा भवानी मंदिर, तुलजापुर जैसे धार्मिक तीर्थ स्थलों तक पहुंचना और भी आसान हो जाएगा। माननीय मंत्री श्री गडकरी जी की जमीनी सोच का नतीजा है कि इस क्षेत्र को केवल सड़कें ही नहीं मिल रही हैं, बल्कि एक गुणवत्तापूर्ण जीवन भी मिल रहा है और उसके लिए विकास के नए नए द्वार भी खुल रहे हैं। मनापासून धन्यवाद आदरणीय गडकरी साहेब। आणि यानंतर आपण थेट धाराशिवला जाणार आहोत, अर्थात आभासी पद्धतीनं। आणि मी माननीय गडकरी साहेबांना विनंती करणार आहे की त्यांनी धाराशिव इथल्या काही विकास कामांचं भूमिपूजन करावं, ज्यामध्ये 3 NHAI ची कामं आहेत आणि 2 NHPWD ची कामं आहेत। लातूर रोड जंक्शन साखळी क्रमांक 36/600 सोलापूर येडशी महामार्ग 52 इथे उड्डाण पूल, सोनेगाव जंक्शन साखळी क्रमांक 79/600 सोलापूर येडशी महामार्ग क्रमांक 52 इथे उड्डाण पूल बांधणं आणि सोलापूर येडशी NH52 धाराशिव बायपासवरील सर्व्हिस रोड याशिवाय आणखी 2 NHPWD ची कामं आहेत, ज्यामध्ये NH48B वर तेरणा नदीवरील मोठ्या पुलाचं बांधकाम आणि येडशी ते जावळे NH63 वर रुंदीकरण आणि मजबूतीकरण करणं। या कार्यक्रमांचं भूमिपूजन इथूनच मानसिक सौंदर्य के लिए भी प्रसिद्ध है। इन जिलों का ऐतिहासिक, धार्मिक, औद्योगिक और व्यापारिक महत्व है। सड़क परिवहन तथा संपर्क को प्रोत्साहन देते हुए माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में देश के सर्वांगीण विकास को नई रफ्तार देने के लिए माननीय सड़क परिवहन एवं राजमार्ग मंत्री श्री नितिन गडकरी जी यहाँ 3 नई परियोजनाओं का भूमि पूजन करने जा रहे हैं। उनमें राजमार्ग क्रमांक 52 पर लातूर जंक्शन पर 1.1 किलोमीटर लंबे व्हीकल अंडरपास का निर्माण 26 करोड़ 79 लाख रुपए में किया जा रहा है। लातूर जंक्शन के निर्माण से तुलजा भवानी के दर्शन के लिए तुलजापुर जाने वाले श्रद्धालुओं को उचित यातायात की सुविधाएं प्राप्त होंगी। वहीं राजमार्ग क्रमांक 52 पर 27 करोड़ 70 लाख रुपए की लागत से सोनेगांव जंक्शन पर 1.2 किलोमीटर लंबे लाइट व्हीकल अंडरपास का निर्माण होने जा रहा है। साथ ही राष्ट्रीय राजमार्ग 52 धाराशिव बाईपास और अन्य स्थानों पर 17.25 किलोमीटर लंबे अतिरिक्त सर्विस रोड और स्ट्रीट लाइट निर्माण का विस्तार कार्य 68 करोड़ 41 लाख रुपए में किया जा रहा है, जिससे यातायात की समस्याओं में सुधार होगा। अमृत काल में बन रहे इस परियोजना से महाराष्ट्र के मराठवाड़ा क्षेत्र से संपर्क सुधर जाएगा, जिससे सोलापुर, धाराशिव और लातूर जिले के नागरिकों को राहत मिलेगी। धार्मिक और आध्यात्मिक दृष्टि से ये जिले महाराष्ट्र में महत्वपूर्ण हैं, जिसका मुख्य कारण पंढरपुर और तुलजापुर जैसे मंदिर हैं। आषाढ़ी और कार्तिक एकादशी पर लाखों वारकरी विठ्ठल के दर्शन के लिए आते हैं। मां तुलजा भवानी को महाराष्ट्र की कुल स्वामिनी माना जाता है। तुलजा भवानी का यह मंदिर देवी के 3.5 शक्ति पीठों में से एक है। नवरात्रि के दौरान कोजागिरी पूर्णिमा पर महाराष्ट्र, कर्नाटक और अन्य राज्यों से लाखों भक्त मां तुलजा भवानी माता के दर्शन के लिए पैदल आते हैं। पंढरपुर में भगवान विठोबा का दर्शन करना हो या झीलों के बीच स्थित सिद्धेश्वर मंदिर जाना हो, संत गोरोबा मंदिर, येडाई देवी येडशी, धाराशिव की गुफाएं
या तुलजा माता का दर्शन, सभी धार्मिक कार्य तथा पर्यटन बहुत सुगम हो जाएंगे। सड़क अवसंरचना लोगों, संस्कृतियों और समाज को आपस में जोड़ेगी और सामाजिक आर्थिक विकास के जरिए समृद्धि भी लाएगी। साथ ही इस क्षेत्र में बेहतर कनेक्टिविटी के कारण रोजगार के नए रास्ते भी खुलेंगे। माननीय मंत्री श्री गडकरी जी के सार्थक प्रयासों से देश की अर्थव्यवस्था को मजबूत बनाने में अग्रणी राज्य महाराष्ट्र राष्ट्र निर्माण और विकास में महत्वपूर्ण भूमिका निभाने जा रहा है। मनापासून धन्यवाद आणि धाराशिवकरांचं सुद्धा मनापासून अभिनंदन। आणि यानंतर हे रस्ते बांधण्यामध्ये ज्यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं अशांचा सन्मान माननीय गडकरी साहेब। भोजनगृहामध्ये विनंती आहे, भोजनगृहातलं भोजन बंद ठेवा। या ठिकाणचा कार्यक्रम होईपर्यंत कृपया भोजन बंद ठेवा। मध्ये ज्यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं अशांचा सन्मान माननीय गडकरी साहेबांनी करावा अशी विनंती करते आणि मंचावर आमंत्रित करते कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे टी.सी. गर्ग चेअरमन टी.सी. गर्ग यांनी कृपया मंचावर यावं। चाकूर लोहा सेक्शन NH 361 हे काम माननीय कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांनी पाहिलं आणि त्याचे चेअरमन टी.सी. गर्ग यांनी कृपया समोर यावं अशी विनंती आहे। त्यांचा सत्कार माननीय गडकरी साहेबांच्या शुभ हस्ते होईल। त्याचबरोबर त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येते आणि प्रोजेक्ट मॅनेजर S.B. सपकाळ यांनी सुद्धा समोर यावं अशी विनंती आहे आणि त्यांचा सुद्धा सत्कार माननीय साहेबांच्या शुभ हस्ते होईल। S.B. सपकाळ कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे प्रोजेक्ट मॅनेजर। याशिवाय औसा चाकूर सेक्शन NH 361 त्याचे सुशील पोहेकर यांना विनंती आहे। गंगामाई इन्फ्रास्ट्रक्चर सुशील पोहेकर यांचाही सन्मान। टाळ्यांच्या गजरात त्यांचं कौतुक करूया। मान्यवरांना विनंती आहे आपण स्थानापन्न व्हावं आणि यानंतर मी इथे आपल्याशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित करते सन्माननीय खासदार माननीय श्री प्रतापराव पाटील चिखलीकर यांना विनंती आहे त्यांनी आपल्याशी संवाद साधावा। सर्वप्रथम वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आज राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय मनोहरराव जोशी साहेब आणि आमचे सहकारी मित्र आमदार राजेंद्रजी पाटणी यांचं दुःखद निधन झालेलं आहे। त्या दोघांनाही माझ्या मतदारसंघाच्या वतीनं नांदेड जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी आदरांजली अर्पण करतो। ज्यांनी या देशामध्ये रस्त्याचं जाळं निर्माण केलं, 70 वर्षाच्या इतिहासात जे घडलं नाही ते 9 वर्षामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांचं नाव गडकरीच्या ऐवजी लोक रोडकरी म्हणतात ते आदरणीय नेते केंद्रातले मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेब, महाराष्ट्र राज्याचे मंत्री आमचे सहकारी माननीय संजयजी बनसोडे साहेब, या विभागाचे लोकप्रिय खासदार, अतिशय धडपड करणारं नेतृत्व आमचे सहकारी आदरणीय सुधाकरराव श्रंगारे साहेब, या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि एक तरुण नेतृत्व आदरणीय संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब,
आमदार रमेश आप्पा कराड, आमदार बाबासाहेबजी पाटील, आमदार अभिमन्यूजी पवार, आदरणीय माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव साहेब, दुसरे आमचे आमदार सहकारी रत्नाकरराव गुट्टे साहेब, या जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीपरावजी देशमुख, माजी आमदार गोविंदराव अण्णा केंद्रे, माजी आमदार सुधाकररावजी भालेराव, माजी आमदार खंदाडे साहेब, या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर मॅडम, महिला मोर्चाच्या अध्यक्षा उत्तराताई, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व उपस्थित बंधू भगिनी, नॅशनल हायवे आणि संबंधित सर्व विभागाचे सर्व अधिकारी, पत्रकार मित्रांनो, कार्यक्रमाला उशीर झाला याची मला जाणीव आहे. आपल्या सर्वांना गडकरी साहेबांना ऐकायचं आहे याची मला जाणीव आहे. मी अधिकचं या ठिकाणी बोलणार नाही, पण ज्या रस्त्याचा आज लोकार्पण सोहळा झाला, नांदेडवरनं 4.5 तास 5 तास लातूरला जायला लागायचे. आता अवघ्या 2 तासामध्ये नांदेडवरनं आम्ही लातूरला पोहोचतो. ही किमया फक्त गडकरी साहेबांनी केली. अनेक वर्ष, मला कोणाच्या संदर्भानं बोलायचं नाही, परंतु अनेक वर्षाची प्रतीक्षा या ठिकाणी त्यांनी संपवलेली आहे. अनेक रस्त्यांचं भूमिपूजन झालं, अनेक रस्त्यांचं लोकार्पण झालं. माझ्याही मतदारसंघामध्ये जेवढ्या मी मागण्या केल्या तेवढ्याचा पाठपुरावा मी सातत्यानं करत राहिलो आणि गडकरी साहेब मान्यता देत राहिले. पण आता एक 2-3 मागण्या या ठिकाणी साहेबांच्या समोर ठेवणार आहे. साहेब, आष्टा मोड ते उदगीर या रस्त्याचं काम आपण पूर्ण केलंय. उदगीर ते देगलूर रस्त्याचं काम शिल्लक राहिलेलं आहे. आणि माझी विनंती आहे की आजच्याच कार्यक्रमामध्ये त्याची जर घोषणा झाली तर मला देखील त्याचा निश्चितपणाने आनंद होईल. हैदराबाद पासून देगलूर पर्यंत 4 लेन झालेला आहे. आम्ही हैदराबादनं देगलूरला 2.25 तासामध्ये पोहोचतोय. पण देगलूरवरून नांदेडला 4 लेन शिल्लक राहिलेला आहे. तर ते देगलूर ते नांदेडचा 4 लेन आणि याच रस्त्याचं भूमिपूजन करताना जो लोह्याला कार्यक्रम झाला होता, त्या कार्यक्रमामध्ये आपण लोहा कंधार ते गडगा नॅशनल हायवे करण्याच्या संदर्भाने विचार करू असा शब्द दिला होता. हे जर 3 प्रश्न सोडवले तर माझ्या मतदारसंघामध्ये मोठं जाळं निर्माण होईल. आपल्या आशीर्वादानं पूर्वी कधीच झाले नाही एवढी कामं, जवळपास 384 किलोमीटर नॅशनल हायवे हे नांदेड जिल्ह्यामध्ये केवळ आणि केवळ गडकरी साहेबांमुळे झाले. या ठिकाणी अतिशय छाती ठोकपणानं सांगतो. आणि या राहिलेल्या कामाच्या संदर्भात आपण अनेक कामं याच्याशिवाय मंजूर केले. त्या सगळ्या कामाची जर यादी वाचली तर खूप वेळ जाणार आहे, म्हणून त्याच्यामध्ये जाणार नाही. परंतु मी मागणी केलेल्या 3 रस्त्याच्या संदर्भानं आपण त्याला मान्यता द्यावी एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद साहेब. आपल्याबरोबर आत्ता
धाराशिव इथे काही सन्माननीय अतिथी उपस्थित आहेत. जो हा कार्यक्रम लाईव्ह बघतायत. धाराशिव इथे उपस्थित असलेले मान्यवर आहेत राणा जगजितसिंह पाटील, आमदार तुळजापूर, प्रवीणसिंह परदेशी, CEO MITRPA आणि मेंबर कॅपॅसिटी बिल्डिंग कमिशन, सचिन ओबासे, जिल्हाधिकारी धाराशिव, भाविक घोष, CEO धाराशिव आणि अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक धाराशिव. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला पुढे नेत मी इथे आपल्याशी संवाद साधण्यासाठी सन्मानपूर्वक आमंत्रित करते माननीय खासदार सुधाकरराव शृंगारे यांना. प्रथम मी शिवलिंग शिवाजी महाराज यांना वंदन करतो. आज या ठिकाणी आदरणीय केंद्रीय परिवहन मंत्री गडकरी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक कामाचे उद्घाटन झाले. ह्या मंचावर उपस्थित असले राज्याचे परिवहन मंत्री नितीनजी गडकरी साहेब, राज्याचे मंत्री संजयजी बनसोडे साहेब, खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब, माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकरजी, माजी आमदार अभिमन्यू पवार साहेब, आमदार रमेश कराड साहेब, मनोहर धोंडगेजी, आमदार बाबासाहेब पाटीलजी, आमदार रत्नाकर गुट्टेजी, जिल्हाधिकारी वर्षाताई घुगे, माजी आमदार सुधाकर भालेरावजी, माजी आमदार गोविंद केंद्रे साहेब, तसेच माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार उबरावजी खंदाडे साहेब, जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख साहेब, शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळेजी, राहुल केंद्रेजी, अशोक केंद्रेजी, गणेशदा हकेजी, वजन दिगोळेजी, भारत सामेजी व सर्व मान्यवर उपस्थित असले मंचावर, ज्याचे मी नावं घेऊ शकलो नाही, आणि समोर बसले माझे पत्रकार बंधू भगिनी. आताच साहेबांच्या हातातून अनेक कामाचं या ठिकाणी भूमिपूजन झालं. मी साहेबांचं खूप या ठिकाणी अभिनंदन करतो. जिल्ह्याचा खासदार म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये आज अमृतपूर या ठिकाणी साहेबांनी हा उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. आदरणीय गडकरी साहेबांचे खूप आभार मानतो या ठिकाणी. साहेब, आपण ह्या देशाला तर भरभरून दिले, परंतु माझ्या जिल्ह्याला देखील तुम्ही जे पाहिजे ते दिलेलं आहे. मला आनंद वाटतो. आज लातूर शहराच्या बाजूने सर्व नांदेड रस्ता असो, नांदेड औसा असेल, तसेच लातूर हैदराबाद असेल, लातूर औरंगाबाद असेल, आणि अनेक रस्त्याचं जाळं तुम्ही ह्या ठिकाणी उभं केलं. साहेब, आम्हाला औरंगाबादला जात असताना ज्या ठिकाणी आम्हाला साहेब रात्र जायची, पण आम्ही त्या ठिकाणी 3 तासांमध्ये आज पोहोचतोय साहेब. आज हैदराबादला जाताना पूर्ण रात्र जायची, परंतु हैदराबादला आम्ही 3.5 तासात पोहोचतोय साहेब. आम्हाला ह्या गोष्टीचा आनंद होतोय. ज्या वेळेस साहेबांच्या आम्ही घरी जातो आणि साहेबाला एखाद्या रस्त्याची मागणी करतो, एखाद्या कामाची मागणी करतो, आदरणीय साहेब आमचं पूर्ण म्हणणं ऐकून घेऊन त्यावर तुरंत कारवाई करतात, आमच्या कामाची दखल घेतात. जो 5 वर्षाचा आमचा अनुभव आहे लोकसभेतला, आणि साहेबांच्या घरी येणं जाण्याचा जो आमचा अनुभव आहे, साहेबांना आम्हाला सन्मानपूर्वक त्या ठिकाणी आम्हाला आमचा आदर केला. आम्हाला जर आमच्या जवळचं कुणी जर भाऊ असेल, आई असेल, जर आपलंसं कुणी वाटत असेल, तर आदरणीय गडकरी साहेब आम्हाला त्या ठिकाणी त्याच्याबद्दल आदर होता, आणि त्यांनी आम्हाला आईवडिलांसारखं पोचण्याचं काम त्या ठिकाणी आम्हाला केलं. आम्हाला कधीही आमच्या आईवडिलांची माया कमी वाटली नाही. आदरणीय गडकरी साहेबांच्या जेव्हा माध्यमातून गेलो तेव्हा आम्हाला साहेबांचा आमच्या पाठीमागे आधार आहे असं वाटायचं.
लोकसभेतला भाऊक क्षण आहे साहेब. लोकसभेमध्ये आपण 10 तारखेचं भाषण झाले, सगळ्यांचे मनोगत त्या ठिकाणी मांडले, लोकसभा स्थगित करण्यात आली. त्यावेळेस आपण दिसलं नाही. त्याच्याबद्दल मला त्यावेळेस साहेबाला बघायचं होतं, पण साहेब त्यावेळेस कुठल्या तरी कामानिमित्तानं उद्घाटनाला गेले असतील. तो एक आमच्यासाठी अस्विसरणीय प्रसंग होता साहेब. साहेब, मला आपल्याशी विनंती करायची, आपण पूर्ण देशामध्ये अनेक जाळं जे उभा केलेले, आज आम्हाला सांगताना आनंद वाटतो साहेब. मी काश्मीरला गेलो होतो, काश्मीरमध्ये जिंजोला डिस्ट्रिक्टमध्ये गेलो होतो साहेब. मी आता आपण सांगत होता हमेशा संसदेमध्ये, जिंजोला इथे एक टनेलचं मोठं काम चालू आहे साहेब. आणि त्या टनेलचं काम मला बघण्याचा जो योग मिळाला अमरनाथच्या त्या साईडला जिंजोला डिस्ट्रिक्टमध्ये. सर, तिथे लोक हे असं म्हणत होते काश्मीरचे कि यहाँ पे कोई काम किया है तो आदरणीय गडकरी साहब ने यहाँ पे काम किया है. आदरणीय गडकरी साहब का हम धन्यवाद कहना चाहते हैं यहाँ पे, कि जिनके वजह से हमारे कश्मीर के अंदर पूरे रोड की मरम्मत हुई और पूरे रोड अच्छे हो गए. और आदरणीय मोदी साहब ने हमें एक गोल्डन कार्ड दिया है, और गोल्डन कार्ड के माध्यम से हमारे घर में आज सब लोगों का हम इलाज कर सकते हैं. फक्त दोनच नाव घेतो साहेब त्या ठिकाणी. ह्या गोष्टीचा मला खूप आनंद होता. मी 4 दिवस काश्मीरमध्ये फिरत होतो साहेब. अनेक भाऊक क्षण ज्या ज्या ठिकाणी रोड पाहतो, ज्या ज्या ठिकाणी हवे पाहतो, पूर्ण भारतामध्ये जात असताना साहेब आपली प्रत्येक ठिकाणी आठवण होते साहेब. ही आठवण आम्ही कधीच विसरणार नाही साहेब. आपली जे देशासाठी तुम्ही हे पूर्ण रस्त्यात जाळं आखलेलं आहे, हे आम्हाला लोकसभेमध्ये एखाद्या खासदाराला जाण्यासाठी जर कुठलं काम दिसत असेल, सांगायचं असेल चिखलीकर साहेब आपल्याला, तर आदरणीय गडकरी साहेबांचं काम हे, ह्या कामावरती आपण नक्की निवडून येणार आहोत. ह्या कामामध्ये, ह्या लोकसभेमध्ये जाण्यासाठी साहेबाचा कामाचा आधार घेऊन आपण नक्कीच लोकांना पटवून सांगणार आहोत आपला देशाचा विकास. आदरणीय मोदी साहेबांच्या काळात तर होतच आहे. आम्हाला त्याच्याबद्दल खूप आदरच आहे. देश त्यांच्या काळामध्ये पुढे जात आहेत. पण आदरणीय गडकरी साहेबांना पण आम्हाला विसरता येणार नाही. त्यांचंही काम पूर्ण भारतामध्ये, जे अमेरिका म्हणतात साहेब की जे अमेरिका कशामुळे पुढे गेली, तर फक्त रोडमुळे, तिच्या रोडच्या कनेक्टिव्हिटीमुळे पुढे गेली अमेरिका. तसंच मला भारतामध्ये असेच रोड बनवायचे आहेत, आणि असेच रोड बनवून मी या भारताला समृद्ध असं करायचं. अनेक साहेबांच्या डोक्यामध्ये विचार आहे साहेब. साहेब, आमचा दुष्काळग्रस्त जिल्हा आहे साहेब. आपल्याला विनंती आहे साहेब, आमच्या लातूर जिल्ह्याला पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे साहेब. आजही लातूर शहरामध्ये बोर पाडावं लागतं साहेब. त्या ठिकाणी दर 5 वर्षाला दुष्काळ पडतो साहेब. ह्यावरती आपण नक्कीच चांगलं असं काहीतरी आम्हाला देण्याचं त्या ठिकाणी काम करावं साहेब. जेव्हा जेव्हा आम्ही लोकांसमोर जातो, तेव्हा लोक आम्हाला विचारतात पाण्याचं काय, तुम्ही रोड तर दिले, रस्ते दिले, आम्हाला सगळं काही दिलं, पण पाण्याचं प्रश्नाचं काय. तेव्हा साहेब आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून हा प्रकल्प नक्कीच मला वाटतं हा ड्रीम प्रोजेक्ट आपण आदरणीय गडकरी साहेब करतील, मला अपेक्षा आहे. साहेब, मी जास्त बोलणार नाही, आपल्याला पुढे जायचंय, बरंचसं काही बोलायचं होतं मला, पण मी जास्त बोलणार नाही साहेब. आपल्या वेळेची मर्यादा मी सांभाळून या ठिकाणी मी आपलं खूप कौतुक करतो साहेब. आम्ही कधी विसरणार नाही साहेब आपल्याला. साहेब साहेब आम्ही कधीही विसरणार नाही साहेब. आम्ही ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या त्या ठिकाणी तुमचं काम बघितल्यानंतर एक आम्हाला आमच्या भावाप्रमाणे, मोठ्या भावाप्रमाणे, वडिलाप्रमाणे आम्हाला तुमच्या कामाकडे बघून आमची तुमची आठवण येते की मन आमचं तुमच्याशी जुळलेलं आहे साहेब. एक जिव्हाळा जुळलेला आहे. त्याबद्दल परत साहेबांचे खूप अभिनंदन करतो. साहेब, माझ्या इथे एकच रस्ता राहिलेला आहे साहेब. आपण तर हा किनगाव कोपरा घरणी घरवाळापर्यंत रस्ता दिलेला आहे, आपल्या PS लोकांना माहिती आहे सर. पण माझा न्यूट्रलपर्यंत एक रस्ता राहिलेला आहे साहेब. घरणी हायवेपासून ते न्यूट्रलपर्यंत जर हा रस्ता एवढा प्यास जर दिला साहेब, तर माझा 4 लेन हा रस्ता चांगला होईल साहेब. आणि शॉर्टकट आहे, मध्ये मला निलंग्याला फक्त मी अर्धा तासात जाईन साहेब. भैयाच्या कार तिथं केलंय, भैयाने स्वतः करून घेतलंय साहेब, तुमच्याकडे मागे लागू. पण साहेब आम्ही नोकरी होता, आम्हाला काही कळत नव्हतं साहेब. भैयाने करून घेतला त्याचं काम, पण हा घरणीला जोडला नाही भैयानी का रस्ता. तर आदरणीय भैयालाही या ठिकाणी विनंती करतो की साहेबाला नक्कीच ह्याबद्दल आपण बोलाल. सर काही करा सर, ती शहरामध्ये द्या, कशातही द्या साहेब, एवढंच मी या ठिकाणी विनंती करतो. आणि सर
आपले धन्यवाद मानतो आणि पूर्ण ह्या जिल्ह्याच्या वतीनं आपण सगळ्यांनी साहेबाला शुभेच्छा देऊ. पुढच्या काळामध्ये असंच त्यांच्या हातून ह्या देशाची सेवा हो, हा देश पुढे जावं, हा देश समृद्ध बनावं, आत्मनिर्भर बनावं, देश महासत्ता बनावी. असे गडकरी साहेबांसारखे जर आपल्याला देशाला मंत्री सापडले तर नक्की हा भारत देश 2047 पर्यंत महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. जोरदार टाळ्या शृंगारे साहेबांसाठी वाजवल्या पाहिजेत. अतिशय तळमळीने त्यांनी आपलं मनोगत आता साहेबांकडे व्यक्त केलं. यानंतर आज आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके मंत्री माननीय नामदार श्री संजय बनसोडे यांना विनंती आहे त्यांनी अतिशय भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचे उद्घाटक, या देशाचे विकास पुरुष आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित या जिल्ह्याचे नेते माननीय संभाजी पाटील निलंगेकर साहेब, आपल्या नांदेड आणि लातूरचे खासदार आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब, आदरणीय सुधाकरजी श्रंगारे साहेब, माजी मंत्री आमचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेबजी जाधव साहेब, आमदार, या भागाचे आमदार, कार्यसम्राट आमदार आदरणीय बाबासाहेबजी पाटील, आदरणीय रमेश आप्पा कराड साहेब, औषधचे आमदार आदरणीय अभिमन्यूजी पवार साहेब, गंगाखेडचे आमदार माननीय रत्नाकरजी गुट्टे साहेब, माजी आमदार गोविंदांना केंद्रे साहेब, आचार्य गुरुराज स्वामी महाराज, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर मॅडम, लोकसभेचे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख राहुल भैया केंद्रे साहेब, मनोहरजी धोंडे साहेब, माजी आमदार बबुरावजी खंदाडे साहेब, माजी आमदार आमचे स्नेही मित्र सुधाकरजी भालेराव साहेब, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते गणेशदादा हाके साहेब, भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष देवीदासजी काळे साहेब, उत्तराताई आयुधताई केंद्रे, सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील साहेब, वसंतजी डिगुळे साहेब, मुख्य अभियंता शेलारजी, कार्यकारी अभियंता सुमितजी यांच्यासह प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित असलेले पंचक्रोशीतील सर्व नागरिक बंधू भगिनीनो, पत्रकार बांधवांनो, विविध विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी, लातूरला आज युवकांसाठी स्वयंरोजगार महामेळावा आहे आणि आत्ताच गडकरी साहेबांनी सांगितलं की तिथं सुद्धा 20-25 हजार तरुण त्या कार्यक्रमाला आलेले आहेत. त्यांना नोकऱ्या सुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहेत. आणि मी गडकरी साहेबांची परवानगी घेऊन मी आणि संभाजी भैया कलेक्टर मॅडम आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. आणि म्हणून या जिल्ह्याचा मंत्री म्हणून आदरणीय गडकरी साहेबांनी, तुम्हा सर्वांना माहित आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये गेल्या 5-6 वर्षापूर्वी एकही नॅशनल हायवे नव्हता, एकही नव्हता. तर आता किती नॅशनल हायवे झाले तुम्हा सर्वांना माहित आहे की प्रत्येक तालुक्याला नॅशनल हायवेला जोडण्याचं काम आदरणीय गडकरी साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून मी जिल्ह्याच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक अंतःकरणापासून मी आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो. मित्रांनो, अनेकांचे भाषण झाले, चिखलेकर साहेब बोलले, खासदार साहेब बोलले. गडकरी साहेब, आपल्या नरेंद्र मोदी साहेबांचं जे तुमचं जे स्वप्न आहे, त्या भारत देशाला महासत्ता बनवायचं आणि कसल्याही परिस्थितीमध्ये 2047 पर्यंत हा भारत देश जगामध्ये महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही. पण तेव्हा सर्वात सिंहाचा वाटा या भारत देशामध्ये महासत्ता करण्यामध्ये कुणाचा जर असेल तर ते माननीय गडकरी साहेबांचा त्या ठिकाणचा असणार आहे. देशातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही जावा, आता आपले खासदार श्रंगारे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तिथं गडकरी साहेबांचं नाव घेतात. मी लेह लडाखला गेलो होतो गडकरी साहेब, तिथं अक्षरशः मोटरसायकल सुद्धा जात नव्हती, लोकांना जायला सुद्धा अडचणी येत होत्या. काही महिनेच तिथं प्रवास त्या ठिकाणी जात होता. पण गडकरी साहेब, त्या लेह लडाख मध्ये सुद्धा तुम्ही
चांगल्या पद्धतीचे रोड करून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आता जम्मू काश्मीरचा उल्लेख झाला. मी आसाममध्ये परवा गुवाहाटीला गेलो होतो. म्हणजे जिथं जाता येईल म्हणजे पार काश्मीर पासून ते कन्याकुमारी पासून आणि इकडं लेह लडाख पासून ते कच्छ पर्यंत सगळ्या देशामध्ये रोडचं जाळं विणण्याचं काम आदरणीय गडकरी साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून या भारतातली जनता, जसं अमेरिकेमध्ये रस्ता आहे, तुम्ही अनेक वेळेस अमेरिकेचं उदाहरण देतात की अमेरिका का पुढे आहे, तर तिथले रस्ते आणि दळणवळण चांगलं असल्यामुळं अमेरिका त्या ठिकाणची प्रगत आहे. आणि म्हणून या भारतातली जनता कदापि येणारे कित्येक वर्ष तुम्हाला अजिबात त्या ठिकाणी विसरणार नाही, असंही या प्रसंगी मी या ठिकाणी बोलतो. आज मी खरं तर खूप बोलायसारखं होतं, खूप मोठं निवेदन मी त्या ठिकाणी आणलेलं होतं, पण मी फक्त आभार व्यक्त करतो की माझ्या मतदारसंघात सुद्धा आदरणीय गडकरी साहेब, माझा मतदारसंघ तेलंगणा, आंध्र आणि कर्नाटकाच्या बॉर्डरचा माझा मतदारसंघ आहे. तिथं फक्त सिंगल रस्ता त्या ठिकाणी होता आणि लातूरहून उदगीरला जायचं म्हणलं की 2-2.5 तास लागायचा. लातूरहून बिदरला जायचं म्हणलं की 2 ते 3 तास त्या ठिकाणी लागायचं. लातूरहून नांदेडला जायचं म्हणलं की 3 ते 3.5 तास त्या ठिकाणी लागायचा. आता गडकरी साहेबांनी हे सगळे नॅशनल हायवे मंजूर करून आज त्याचं काम पूर्ण झालंय. त्याचं उद्घाटन सुद्धा आदरणीय गडकरी साहेबांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी झालं. त्यांच्याकरता आभार व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी आलोय. खास करून मी त्यांचे मनपूर्वक मी त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आज माझ्या उदगीरचा रिंग रोड त्यांनी त्या ठिकाणी मंजूर केलाय. जवळजवळ 140 कोटी रुपये त्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याचा डीपीआर त्या ठिकाणी तयार झालेला आहे. लवकरात लवकर त्याच्या कामाची सुरुवात सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. खरं तर आज सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी आलेले आहेत, मीडियाचे सुद्धा मोठे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांची सगळ्यांची एकच मागणी आहे, गडकरी साहेब, आता आपण तुम्ही अधिकाऱ्यांना सूचना दिलात की सर्व रोड झालेले आहेत, फक्त लातूर ते टेंभुर्णी हा अतिशय महत्वाचा रस्ता त्या ठिकाणी राहिलेला आहे. आणि तो जर रस्ता आपण साहेब सोपदरी करून जर दिलात तर लातूरची जनता आता तर तुम्हाला कधी तर विसरणारच नाही, पण ते आभार सुद्धा त्या ठिकाणी व्यक्त करतील. आणि छोटे एक लिंक रोड राहील साहेब, शिरूर ते उदगीर. आपण साहित्य संमेलनामध्ये त्याची घोषणा केली होती. हो ठीक आहे, सांगतो. आपण साहित्य संमेलनामध्ये त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं होतं आपण. आणि शिरूर ते उदगीर जे आपले पंजाबहून शीख बांधव त्या ठिकाणी येत असतात आणि नांदेडला गुरु गोविंद सिंगांचं दर्शन त्या ठिकाणी घेतात, पुन्हा बिदरला त्या ठिकाणी जात असतात. आणि म्हणून तेवढं एक लिंक त्या ठिकाणी राहिलेली आहे. आणि म्हणून मी अमोल भैयांना मी सातत्यानं विनंती करत असतो की शिरूर ते उदगीरचा जर रस्ता त्या ठिकाणी लिंक जोडली गेली तर डायरेक्ट नागपूरहून बिदरला त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग सुद्धा त्या ठिकाणी मोकळा होणार आहे. आणि खासदार चिखलीकर साहेबांनी जे बोलले की तिवाडळ पाटी ते मलकापूरचा रस्ता पूर्ण झालाय, आष्टामोड ते उदगीरचा रस्ता पूर्ण झालाय आणि उदगीरवर आता फक्त देगलूरचा रस्ता मंजुरी त्या ठिकाणी त्याला आहे. फक्त निधी त्या ठिकाणी त्याची तरतूद करून त्याची सुद्धा त्या ठिकाणी सुरुवात करावी. परत एकदा अनेक वर्षापासूनची अरुण भाऊ माझी इच्छा होती, मी आज जाहीररित्या बोलून दाखवतो मी की गडकरी साहेब एक विकास पुरुष आहेत. तुम्हाला सर्वांना माहित आहे, गडकरी साहेब जे बोलतात ते करतात. आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब सुद्धा जे बोलतात ते करतात. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या तालमीतून वाढलेला मी कार्यकर्ता आहे. आणि म्हणून मी अनेक वेळेस मी सातत्यानं मला वाटायचं की गडकरी साहेबाबरोबर काम करण्याची संधी आपल्याला त्या ठिकाणी मिळाली पाहिजे, ही भावना होती. ईश्वरानंच ती संधी या ठिकाणी मला प्राप्त करून दिली. त्याबद्दल मी ईश्वरांचे आणि नेतृत्वांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि गडकरी साहेबांनी आता मला थोड्याशा सूचना केल्या की जसं बालेवाडीमध्ये एक भव्य दिव्य असं स्टेडियम आहे, त्याच पद्धतीचं स्टेडियम नागपूरमध्ये सुद्धा त्या ठिकाणी झालं पाहिजे. परवा गडकरी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त खासदार चषक महोत्सव, एक आंतरराष्ट्रीय पातळीवरचा चषक महोत्सव त्या ठिकाणी पार पडला आणि जवळजवळ कितीतरी हजार मुलं त्या ठिकाणी खेळली गेली. आणि म्हणून तिथलं सुद्धा स्टेडियम भव्य दिव्य त्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि म्हणून गडकरी साहेबांची आणि देवेंद्र भाऊची सूचना घेऊन आम्ही लवकरात लवकर ते कॅबिनेट समोर आणून त्याला सुद्धा मंजुरी देण्याचं काम करेन. हा शब्द सुद्धा गडकरी साहेबांना राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून या ठिकाणी मी देतो. आणि परत एकदा तुम्हा सर्वांच्या वतीनं आदरणीय गडकरी साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद साहेब.
आणि यानंतर आपण ज्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहात ते हायवेमॅन ऑफ इंडिया म्हणून ज्यांची ओळख होते, महामार्ग निर्मितीचा विश्वविक्रम करणारे केंद्रीय मंत्री आदरणीय नामदार श्री नितीनजी गडकरी. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित माननीय मंत्री संजय बनसोडेजी, लातूरचे खासदार आणि नांदेडचे खासदार, माझे पार्लमेंटमधले सहकारी सुधाकर शृंगारे, प्रतापराव पाटील चिखलीकर, विधान परिषदेचे सदस्य मान्य रमेश कराड, माननीय विधानसभा सदस्य आदरणीय संभाजीराव पाटील निलंगेकर, माननीय श्री बाळासाहेब पाटील, माननीय श्री अभिमन्यू पवार, माननीय आमदार श्री रत्नाकर गुट्टे, माजी आमदार सुधाकरराव भालेराव, गोविंदराव केंद्रे, खंदाडेजी, जिल्ह्याचे अध्यक्ष आमच्या दिलीपराव देशमुख, शहराचे अध्यक्ष देवीदास काळे, माझे मित्र गणेश हाके, श्री भारत चाफे आणि त्याचप्रमाणे याच कार्यक्रमाला धाराशिवमधून जोडलेले आपले आमदार राणा जगतसिंह सिंह पाटील, माननीय प्रवीणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी धाराशिव, सर्व अधिकारीगण आणि उपस्थित सर्व बांधवांनो आणि बहिणींनो, आज हा कार्यक्रम सुरू करण्याच्या आधी आपण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहिली. मी अतिशय भाग्यवान आहे की मनोहर जोशी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये बांधकाम मंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. विशेषतः मुंबईमधले 55 उड्डाणपूल, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि वरळी बांधला सीलिंग प्रोजेक्ट हे त्या काळामध्ये मनोहर जोशींच्या भक्कम समर्थनाने मला करता आले. स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद, मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे यांचं मार्गदर्शन आणि त्याचबरोबर ही सगळी कामं करणं त्या काळात शक्य झाली. मनोहर जोशी अतिशय सुसंस्कृत असे नेते होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जेवढं चांगलं काम केलं तसंच त्यांनी लोकसभेचे सभापती म्हणूनही अतिशय उत्कृष्ट काम केलं. या लोकसभेच्या संसदीय इतिहासामध्ये सर्व पक्षीय खासदारांनी ज्याला रिकॉग्नाइज केलं, ज्याचा सन्मान केला, असे लोकसभेचे सभापती म्हणून मनोहर जोशी यानंतरच्या अनेक वर्ष भारतीय जनतेच्या मनात निश्चितपणे राहतील. अतिशय मनमिळावू, नम्र आणि त्याचबरोबर सौजन्य मूर्ती आणि खऱ्या अर्थाने सुसंस्कृत असं त्यांचं व्यक्तित्व होतं. संस्कृत आणि मराठी या विषयावर, भाषेंवर त्यांचं विशेष रूपाने प्रभुत्व होतं. महाराष्ट्रामधल्या मराठी तरुणांना रोजगार मिळावा, त्यांना व्यवसायविमुख तांत्रिक शिक्षण मिळावं आणि आपल्या आयुष्यात त्यांनी नोकरी मागणारे नाही, नोकरी देणारे व्हावे या विचाराने त्यांनी सातत्याने मराठी तरुणांना उद्योजकतेच्या दृष्टीने त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न केला. आज मनोहर जोशींचं निघून जाणं महाराष्ट्राच्या राजकारणातलं खूप मोठी हानी आहे. व्यक्तिगतरित्या माझ्यावर अतिशय प्रेम करणारं असं त्यांचं व्यक्तित्व होतं आणि म्हणून मलाही विशेष रूपाने त्याचं दुःख आहे. मी सर्वप्रथम मनोहर जोशींना श्रद्धांजली वाहतो आणि ईश्वराने त्यांच्या आत्म्याला शांती द्यावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. दुसरी अशीच गंभीर घटना आहे, दुःखद घटना आहे, ती म्हणजे आमचे वाशिमचे आमदार पाटणी. खरं म्हणजे अतिशय कर्तृत्वान आणि विशेषतः वाशिम जिल्ह्याच्या विकासाकरता तळमळीने काम करणारं त्यांचं व्यक्तित्व होतं. नुकतंच वाशिममध्ये बंद पडलेला साखर कारखाना हा मी चालवावा आणि त्या ठिकाणी साखर कारखाना सुरू करावा असा त्यांचा माझ्याकडे सातत्याने आग्रह होता. वाशिम हा ॲस्परंट डिस्ट्रिक्ट आहे. आपल्या महाराष्ट्रात जे 5-7 जिल्हे अतिशय मागासलेले आहे त्यामध्ये वाशिम जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये सिंचनाच्या सुविधा प्राप्त व्हाव्या, या जिल्ह्यामध्ये औद्योगिक विकास व्हावा आणि या जिल्ह्यातला शेतकरी समृद्ध संपन्न व्हावा या पोटतिडकीने सातत्याने त्यांनी काम केलं. कॅन्सरने आजारी होते. मधल्या काळामध्ये मी जेव्हा वाशिमला गेलो तेव्हा त्यांच्या घरी गेलो, त्यांना भेटलो, त्यांच्याकडे जेवण केलं. पण असं वाटलं नाही की इतक्या लवकर ते आपल्यातून सोडून जातील. हे दोन्ही अतिशय जवळचे मनोहर जोशींसारखे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि पाटणींसारखा माझा सहकारी
या दोघांचं निधन आजच आपल्याला त्या दोघांना श्रद्धांजली व्हायची वेळ येते आहे. हा अतिशय दुःखद आणि दुर्भाग्यपूर्ण प्रसंग आहे. मी पाटणींनाही पण माझ्या वतीने आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पित करतो आणि त्यांच्या आत्म्याला ईश्वराने शांती द्यावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, आज विशेष रूपाने मला अतिशय आनंद आहे की आज लातूरमध्ये आम्हाला आमचे जे आदरणीय शिवलिंग महाराज आहेत, ज्यांच्याकरता याच ठिकाणी कार्यक्रम झाला होता, आणि नंतर देवेंद्रजी आणि मी त्यांच्याबरोबर बराच वेळ त्यांच्या रूममध्ये चर्चा केली. ते प्रखर राष्ट्रभक्त होते. आयुष्यातला काही काळ त्यांनी पंजाबमध्ये, पाकिस्तानमध्ये असणाऱ्या पंजाबच्या भागामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून व्यतीत केले. त्यांनी मला आठवणी सांगितल्या होत्या की विशेषतः त्या काळामध्ये परमपूज्य गोळवलकर गुरुजी यांच्यावर त्यांची खूप श्रद्धा होती. अतिशय निस्पृह, निस्वार्थी आणि समाज समर्पित त्यांचं जीवन होतं. 104 वर्ष आपल्या जीवनामध्ये समाजाच्या उत्थानाकरता, प्रगतीकरता, विकासाकरता तळमळीने काम करणारा एक द्रष्टा असं महाराजांचं वर्णन करता येईल. 104 वर्षाच्या वयोमानात त्यांचं निधन झालं. त्यांनी समाधी घेतली आणि आज त्या समाधीचं दर्शन घेण्याची मला संधी मिळाली. हेही पण माझं परम भाग्य आहे. मी त्यांनाही पण हात जोडून अभिवादन करतो. आणि मगाशी तिथल्या कार्यक्रमात मी सांगितलं की थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे, हात सापडे बोध करा. त्यामुळे त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन या भागामध्ये निश्चितपणे त्यांच्या विचारानुरूप चांगलं कार्य या ठिकाणी होईल आणि त्याची प्रेरणा लाखो करोडो युवकांना निश्चितपणे मिळत राहील असा मला विश्वास आहे. माझ्या बांधवांनो, बहिणींनो, लातूर जिल्ह्यामध्ये मला येण्याची आज संधी मिळाली. मला अतिशय आनंद आहे की या जिल्ह्यामध्ये माझ्या काळामध्ये जवळपास 10,000 कोटी रुपयाची कामं करण्याची संधी मला मिळाली. 2014 पर्यंत लातूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाची संख्या फक्त 124.21 किलोमीटर म्हणजे 125 किलोमीटर होती. 2014 नंतर मी जवळपास याच्या 3 पट म्हणजे 386.24 किलोमीटर नवीन राष्ट्रीय महामार्गाची घोषणा केली. केवळ घोषणा केली नाही तर त्यानंतर हा राष्ट्रीय महामार्ग 510.45 किलोमीटर झाला. आणि म्हणून या महामार्गावर एकूण 17 कामं 8,018.61 कोटी रुपयाची मी आता आधी मंजूर केली होती. 527.65 किलोमीटरची, त्यापैकी 13 कामं 437.53 किलोमीटर 7,520.91 कोटी रुपयाची पूर्ण झालेली आहे. 4 कामं 90.42 किलोमीटरची जवळपास 500 कोटी रुपयाची कामं प्रगतीपथावर आहे. आणि एवढंच नाही तर CRF मध्ये देखील मी जवळपास 22 कामं आणि 311.95 किलोमीटर स्टेट PWच्या रस्त्यांवरची ही पण कामं याकरता मंजूर केलेली आहे. आणि ही सगळ्या कामाची किंमत देखील जवळपास 355 कोटी रुपये आहे. मला विश्वास आहे की आज आपण ज्या रस्त्याचं उद्घाटन केलं, ज्याचं भूमिपूजनही केलं आणि उद्घाटन केलं, असा योग माणसाच्या, मंत्र्यांच्या किंवा आमदारांच्या नशिबात कधी येण्याची शक्यता फार कमी असते. पण मी याचं उद्घाटनही केलं, याचं भूमिपूजनही केलं आणि याचं उद्घाटनही केलं. हा जो रस्ता आहे हा विदर्भातील बुटीबोरीपासून म्हणजे नागपूरपासून तर कोकणातील रत्नागिरीपर्यंत जाणार आहे. या रस्त्यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागाकरता एक नवीन लाईफलाईन होणार आहे. पूर्वी ह्या 2 पदरी होता, आता 4 पदरी झालेला आहे. आणि या मार्गावर विशेषतः शहराकडे नव्हे तर त्या आजूबाजूच्या गावांना, ग्रामीण भागाच्या विकासाला हा वरदान ठरणार आहे. हा मार्ग रत्नागिरीतील मिऱ्या येथून सुरू होऊन कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ मार्गे नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरीपर्यंत आहे. आणि नागपूर ते बुटीबोरी आता आहे पण मी 6 लेन मंजूर केलेला आहे. म्हणजे आता याला आपण नागपूर पासून तर रत्नागिरीपर्यंत म्हणायला हरकत नाही.
आणि म्हणून हा जो मार्ग आहे हा नागपूर ते रत्नागिरी असा झालेला आहे आणि मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भ या जिल्ह्यांना हा जोडणारा आहे आणि आज हा मार्ग पूर्ण होतो आहे याचा मला विशेष रूपाने अतिशय आनंद आहे. या संपूर्ण महामार्गाची लांबी 926 किलोमीटर आहे आणि या महामार्गाची किंमत 30,000 कोटी रुपये आहे. या मार्गावर 30,000 कोटी रुपये खर्च झाले आणि म्हणून हा एक अतिशय लाईफलाईन असा विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या चारीला जोडणारी एक लाईफलाईन आहे. आतापर्यंत सगळे मार्ग जे होते मुंबई, पुणे, नाशिक अशाकडनं सगळे जोडल्या जात होते, पण हे विशेषतः महाराष्ट्रातल्या अति दुर्गम भागामध्ये मागासलेल्या भागातून हा जाणार असल्यामुळे या सगळ्या भागाचा नक्की विकास होईल असा मला विश्वास आहे आणि म्हणून नक्कीच मी आपल्या सगळ्यांना त्यानिमित्ताने शुभेच्छा देतो. कोकणातले जे 5 पॅकेज आहे त्यापैकी एक पॅकेज पूर्ण झालं, 3 पॅकेजचे कामं सुरू आहे आणि शेवटचं पॅकेज आता लवकरच अवॉर्ड होणार आहे. त्यामुळे या महामार्गाचं वैशिष्ट्य असं आहे की माझं स्वतःचं दैवत म्हणजे माहूर, महालक्ष्मी, आपल्या माहूरची देवी, माहूरवासिनी रेणुका माता मंदिर, महालक्ष्मी मंदिर, उस्मानाबाद मधली तुळजाभवानी मंदिर आणि कोल्हापूर मधली महालक्ष्मी, या तिन्ही शक्तीपीठांना जोडणारा हा मार्ग आहे. मला आठवतं की माझ्या आईने मरण्याच्या पूर्वी ती पंढरपूरला, तुळजापूरला आली होती आणि गाणगापूरला गेली होती आणि मला त्यावेळी नागपूरहून ती गाडीने आली होती आणि तिने मला म्हणलं, नितीन, कधी काही झालं तर एकच माझी इच्छा पूर्ण कर. म्हटलं काय? तर म्हणे अक्कलकोट, गाणगापूर हा रस्ता तर एवढा खराब आहे की माझी पाठ ही पूर्ण खिळखिळी झाली. तुळजापूरचाही रस्ता, कोल्हापूरचाही रस्ता काही चांगला नाही आहे. काही जर तुला शक्य झालं तर हा रस्ता चांगला करण्याचा जरूर प्रयत्न कर. म्हणून हा रस्ता झाला आणि आता गाणगापूरचाही रस्ता चांगला झालेला आहे, तो कर्नाटक पर्यंत तिकडनंही चांगला झालेला आहे. त्यामुळे मला आज विशेष रूपाने आठवण झाली की आपल्या जीवनामध्ये ज्या आईने आपल्याला घडवलं तिची इच्छा पूर्ण झाली याचाही मला विशेष रूपाने आनंद आहे. आणि म्हणून या भागातलं कृषी उत्पादन, या भागातलं विशेषतः साखर कारखाने, या भागातला शेतकरी, शेतमजूर आणि या भागातल्या तरुण मुलाला आता रोजगार मिळण्याची संधी या महामार्गामुळे मिळणार आहे. माझी या सगळ्या आमदार खासदारांना विनंती आहे की जर उद्योग आले, उद्योग व्यापार वाढला तर वेल्थ क्रिएट होते, संपत्ती क्रिएट होते. उद्योग व्यापार आला तर भांडवली गुंतवणूक येते आणि उद्योग व्यापार आणि भांडवली गुंतवणूक आली तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तरुण मुलाच्या हाताला काम मिळतं. आपल्याला अशी इकॉनॉमी डेव्हलप केली पाहिजे की ग्रामीण भागामध्ये विकासाचं चक्र तेज गतीने फिरलं पाहिजे. केवळ स्मार्ट सिटीज करून चालणार नाही तर स्मार्ट विलेजेस करण्याची आपल्याला गरज आहे. आणि आपला शेतकरी जो आहे, मी नेहमी सांगतो की शेतकरी हा अन्नदाता आहे. आज आपण गहू, मका, ज्वारी, डाळ, सोयाबीन सगळं लावतो, पण आपल्या विकासामध्ये, आपल्या प्रगतीमध्ये केवळ यांनी काही काम होणार नाही. म्हणून आपण शेतकऱ्याला आता ऊर्जादाता बनवलं. साखर कारखान्यामध्ये वीज निर्मिती केली, पण आता केवळ वीज निर्मिती केली नाही तर आता आपण पंजाब आणि हरियाणामध्ये जी परळी आहे, राईस स्ट्रॉ, आपल्याकडे तणस म्हणतो, आणि आपला जो बायोमास आहे, बगास आहे, सगळ्या प्रकारचा जो बायोमास आहे त्याच्यापासून आता डांबर तयार करायला सुरुवात झाली. आणि आता तर आम्ही पानिपतमध्ये एक प्लांट सुरू केला इंडियन ऑइलच्या मागे लागून, आणि त्यामध्ये 1,00,000 लिटर इथेनॉल परळीपासून आणि 150 टन बिटुमिन त्यापासून आणि 76,000 टन बायो एव्हिएशन फ्युएल, सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल म्हणजे हवाई इंधन पण तयार करणार आहे. माझं स्वप्न आहे की लातूर जिल्ह्यामधला शेतकरी केवळ अन्नदाता म्हणून राहता कामा नये, केवळ ऊर्जादाता म्हणून होता कामा नये, बिटुमिन दाताही झाला पाहिजे आणि आता हवाई इंधन दाता झाला पाहिजे. काल मी बेळगावमध्ये होतो. भारतात सगळ्यात जास्त साखर कारखाने बेळगाव जिल्ह्यात आहे, 28 कारखाने आहेत. इथेनॉलची निर्मिती होते.
लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कारखाने आहेत आणि मग येणाऱ्या काळामध्ये इथेनॉल पासून बायो एव्हिएशन फ्युएल म्हणजे हवाई इंधन तयार होऊ शकतं आणि आपल्या नाही तर जगातले विमानं याच्यावर चालू शकतात. तुम्हाला सांगताना मला आनंद होतो की आता जागतिक आर्थिक परिषद डाव्होसला झाली आणि तिथे जगातल्या इकॉनॉमिस्ट आणि तज्ञ लोकांनी आता असा निर्णय घेतलेला आहे की पेट्रोलियम हवाई इंधनामध्ये 5% बायो एव्हिएशन फ्युएल टाकण्याचा त्यांचा विचार आहे. मी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन स्पाइस जेटचं विमान डेहराडून वरून दिल्लीला हवाई इंधन बायो एव्हिएशन फ्युएल मध्ये आणलं. टाटांनी एअर रशियाचं विमान प्राज इंडस्ट्रीच्या सहकार्याने हवाई इंधन बायो एव्हिएशन फ्युएल टाकून चालवलं. 2 वर्षापूर्वी 26 जानेवारीला विशेषतः आपल्या दिल्लीमध्ये 26 जानेवारीच्या कार्यक्रमात आपले फायटर जेट आणि हेलिकॉप्टर हेही हवाई इंधनावर चालले. आता माझ्याकडे इथेनॉलवर चालणारी गाडी आहे इनोवा. ती 100% इथेनॉलवर चालते. दिल्लीत आहे. तुम्ही आले की या बघायला. आणि ही गाडी 60% वीज तयार करते. जगातली पहिली गाडी आहे. युरो 6 चे एमिशन नॉर्म पूर्ण करते. नो पोल्युशन. आणि ॲव्हरेजचा पेट्रोलच्या तुलनेत विचार केला तर 25 रुपये लिटर पेट्रोलचा भाव होईल एवढी स्वस्त आहे. हिरो, टीव्हीएस, बजाज यांनी स्कूटर तयार केलाय, मोटरसायकल, ऑटो रिक्षा तयार केलाय. आता मारुती सुझुकी आपल्या गाड्या तयार करणार आहे. मी स्वतः इंडियन ऑइलच्या मागे लागून आता 400 इथेनॉलचे पंप इंडियन ऑइल देशात टाकणार आहे आणि शेतकऱ्याने तयार केलेलं इथेनॉल डायरेक्ट इथेनॉलच्या पंपावर जाईल आणि शेतकऱ्याचा तरुण मुलगाची जी स्कूटर आहे, मोटरसायकल आहे, ती इथेनॉलवर चालेल. आणि इथेनॉलवर चालली आणि त्यातून पैसा आला तर शेतकरी समृद्ध संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या सगळ्यांना विनंती आहे की आता साखर कारखान्याच्या क्षेत्रात इथेनॉलचे पंप टाका. येणाऱ्या याच्यामध्ये इथेनॉलच्या गाड्या विकत घ्या. स्कूटर, ऑटो रिक्षा इथेनॉलवर चालवा. मी नेहमी आउट ऑफ बॉक्स बऱ्याच गोष्टी सांगतो. पहिले लोक माझ्यावर विश्वास ठेवायचे नाही, पत्रकारही ठेवायचे नाही. हे काय सांगतात. पण मी पत्रकारांना नेहमी सांगतो की माझे सगळे भाषण रेकॉर्ड करून घ्या. एक वाक्य लिहून घ्या. डंके की चोट पर बताता हूं, मैं जो कहूंगा वो पूरा होगा. आणि म्हणून तो दिवस आता दूर नाही आहे. शेतकरी हायड्रोजन तयार करणार. इलेक्ट्रिकच्या गाड्या मी आणल्या. 5 वर्षात सगळ्या बसेस इलेक्ट्रिकच्या. इलेक्ट्रिकची कार, इलेक्ट्रिकची स्कूटर, आता इलेक्ट्रिकची ट्रक येऊन राहिली आहे. डिझेलमध्ये कोळशापासून तयार झालेलं 15% मिथेनॉल आपण टाकतोय. येणाऱ्या काळामध्ये ग्रीन हायड्रोजन, पाण्यापासून हायड्रोजन, त्याची गाडी माझ्याकडे आहे. मर्सिडीज सारखी सुंदर आहे. आणि माझी इच्छा आहे की शेतकऱ्यांनी ग्रीन हायड्रोजन तयार करावं. शेतकऱ्यांनी इथेनॉल तयार करावं. शेतकऱ्यांनी त्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर शेतकरी हा ऊर्जादाता झाला, अन्नदाता आहे, बिटुमिन दाता झाला तर 30 लाख टन बिटुमिन तर मीच घ्यायला तयार आहे. त्यामुळे आता गहू, मका, ज्वारी, सोयाबीन लावून प्रश्न काही सुटू शकत नाही. थोडे बहुत तुमच्याकडे चांगलं आहे. सोयाबीनचं उत्पन्न बरं आहे. आता आमच्याकडच्या कार्यक्रमात माझ्या बायकोला पुरस्कार मिळाला. माझ्याकडे 11 क्विंटल एकरी सोयाबीन झाला आणि 85 टन एकरी ऊस झाला. मी विदर्भात 3 साखर कारखाने चालवतो. तुमच्या इतकं सोपी नाही आहे विदर्भात चालवणं. तुमची शाळा म्हणजे फर्स्ट क्लासमध्ये पास झालेल्या मुलांची शाळा आहे आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे मेरिटमध्ये पास झालेल्या मुलांची शाळा आहे ऊसाची. आणि आमची शाळा म्हणजे 100 पैकी 25 पेक्षाही ज्यांना कमी गुण मिळाले त्या सगळ्या नापास विद्यार्थ्याची शाळा आहे. त्यामुळे आमच्याकडे खडकावर डोकं आपटणार. 24 कारखान्यांनी दिवाळं पिटलं पण मी चालवतोय कारखाना. माझी आपल्याला विनंती आहे की कारखानदारी यशस्वी करायची असेल तर जलसंवर्धनाचं काम करण्याची गरज आहे. मी आता वरतून पाहिलं. खरं म्हणजे मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की आज जेव्हा मी वरतून बघितलं पाण्याची टंचाई हीच लातूर जिल्ह्याची सगळ्यात मोठी समस्या आहे. आणि हे जर दूर करायचं असेल तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की या ठिकाणी
हा रस्ता बांधत असताना माझ्याकडे आता कुठे कुठे आम्ही काम केलं त्याची लिस्ट आहे की यामध्ये आम्ही विशेषतः अनेक ठिकाणी कुठे आहे ते? हे आहे का? पाण्याच्या बाबतीमध्ये माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की या संदर्भात सगळ्यात महत्वाचं काम जर काही असेल तर धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीत प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात आणि शेतातलं पाणी शेतात. मी NHIचं काम करत असताना पंजाबराव कृषी विद्यापीठात 36 तलाव बांधले, वेटरनरी युनिव्हर्सिटीमध्ये 9 तलाव बांधले, बुलढाणा अजिंठ्यामध्ये 15,000 धनगर समाजाचे लोक गाव सोडून जायचे उन्हाळ्यात. आता कोणी जात नाही. सगळ्या ठिकाणी जलसंवर्धनाची कामं केली. त्याचा परिणाम असा झाला की विहिरींना पाणी आलं आणि माझ्या विहिरीवर आता 3 विहिरी आहे माझ्याकडे शेतात. मी पण माझ्या शेताजवळचा नाला खोल केला. 7.5 हॉर्स पॉवरचे 3 पंप आहेत. 60 एकर जमीन आहे माझ्याकडे, फुल इरिगेटेड आहे आणि भारत सरकारच्या योजनेतून सोलर पंप घेतले, ड्रीप इरिगेशन टाकलं आणि आता शेती चांगली आहे, पाण्याची कमी नाही आहे. तुम्ही आता एवढा रस्ता बांधला, इतके दिवस मी ओरडून सांगतो पण आमदार खासदार काही जागेच होत नाही. तुम्ही कोणी इनिशिएटिव्ह नाही घेतला. जर तुम्ही इनिशिएटिव्ह घेतला असता तर देवेंद्रजींनी एक GR काढला की या ठिकाणी तलाव खोलीकरण, नदी खोलीकरण, नाले खोलीकरण, जे शेत तळे आहे त्याचं खोलीकरण, तलावाचं खोलीकरण मी फुकटात करून दिलं, फुकटात. आणि तो मुरुम काढून तो सगळा नॅशनल हायवे मध्ये वापरला. आम के आम गुठली के दाम. तुमच्या जिल्ह्यामध्ये नांदगाव तलाव, औला तलाव, सारोळा नदी, नंतर खोलीकरण त्याचं काम झालं. 22 ठिकाणी आम्ही काम केलं. औसा चाकूरमध्ये 9.20 लक्ष क्युबिक मीटरचं खोली पाणी स्टोरेज तयार केलं. चाकूर लेहामध्ये 9.12 लक्ष टन जवळपास केलं. म्हणजे 18.72 लाख टन क्युबिक मीटर आपण पाण्याचं स्टोरेज वाढवलं. माझी आपल्याला विनंती आहे की आपण जर ही सगळी कामं जर या ठिकाणी आपण जर केली जलसंवर्धनाची, तर मला निश्चितपणे विश्वास आहे की आपल्याला कुठल्याही प्रकारे पाण्याची टंचाई होणार नाही. मी आता हेलिकॉप्टरवरून बघितलं, नदी होती पूर्ण सुकलेली आहे. त्या नदीला जर 3-4 ठिकाणी बांध बांधून ठेवला असता, नाही काय तर नदीतलीच रेती काढून खताच्या बॅगमध्ये टाकून तो वनराई बांधारा बांधून जरी पाणी अडवलं असतं तरी तुमच्या भागात आजूबाजूच्या विहिरींना 24 तास पाणी मिळालं असतं. माझी लातूरच्या जनतेला, आमदार खासदारांना आणि सगळ्या नेत्यांना विनंती आहे की पहिली प्रायोरिटी पाण्याला द्या. जर तुमच्या जिल्ह्यात पाणी आलं आणि विहिरी 24 तास चालल्या तर तुमच्या जिल्ह्याचं प्रगती आणि विकास कोणी रोखू शकत नाही आणि शेतकरी एवढा समृद्ध संपन्न बनेल की तुम्हाला कोणाजवळ जाण्याची गरज पडणार नाही. माझी विनंती आहे की या जलसंवर्धनाच्या कामाकडे आपण विशेष रूपाने लक्ष द्यावं. अजून एक चांगली गोष्ट आहे ती म्हणजे विशेषतः तुम्ही मला लातूर ते टेंभुर्णी या रस्त्याचं सांगितलं, मलाही लाज वाटते. हा रस्ता खराब आहे आणि याच्यामध्ये कोणीतरी येऊन घाण करून जाते. तसे ते जुन्या काळामध्ये जुने रस्ते केले, त्याचा डिफेक्ट लायबिलिटी पिरियडची अडचणी आली होती. पण आता हा पूर्ण रस्ता मी 4 लेन करण्याबद्दलची लँड एक्विजिशन सगळे क्लिअर करून ही फाईल दिल्लीला पोहोचलेली आहे. मी या कामाला मंजुरी करीन आणि लवकरात लवकर हे काम सुरू करण्याचा प्रयत्न करीन. विशेषतः मला विश्वास आहे की या जिल्ह्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे. केंद्रीय निधीमध्ये पण मी पुष्कळ कामं मंजूर केली. विशेषतः आचार्य शिवलिंग शिवाचार्य महाराज या समाधीस्थानी या ठिकाणी NHच्या बाजूला त्यांनी मागणी केली की 500 मीटर लांबीचा एक सर्व्हिस रोड मंजूर करायचा. तो मी मंजूर करतोय.
सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, आणि ज्यामध्ये त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे, की तुम्ही जर कधी हिमाचल प्रदेशात गेले असाल, तर मनालीला गेला असाल, तर मनालीवरून रोहतांग पासला जायला 3.5 तास लागतात. तिथे आता अटल टनेल बनली आहे आणि 8 ते 9 मिनिटात आपण बाहेर निघतो, फक्त 9 मिनिटात. तिथून आपण हिमालयाच्या मधून, पूर्ण हिमालयामधून 4 टनेल बांधतो आहे. आणि लडाख लेहला आलो की भारतातली नाही तर आशियातली सगळ्यात मोठी जोजिला टनेल, हिमालयामधून 4 टनेल बांधतो आहे. आणि लडाख लेहला आलो की भारतातली नाही तर आशियातली सगळ्यात मोठी जोजिला टनेल 75% 11 जवळपास 6,000 कोटी रुपयाची जवळपास पूर्ण होत आलेली आहे. जोजिला टनेल म्हणजे कारगिलच्या खाली जिथे युद्ध झालं होतं. आणि तिथून पुढे गेलो की झेडमोर टनेल बांधली आहे. तिथून श्रीनगर, आणि मग श्रीनगरच्या जम्मू आणि श्रीनगरच्या मध्ये 18 टनेल बांधल्या आहेत. आणि कटरा वैष्णव देवी लागायच्या आधी तिथून दिल्ली कटरा एक्सप्रेस हायवे लागतो. त्यांनी आपण अमृतसरवरून दिल्लीला येऊ 4 तासात. आणि दिल्लीला आलो की दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे बांधला आहे, जवळपास आता या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल. आणि तो हायवेनी तुम्ही सुरत पर्यंत आल्यानंतर सुरत वरून नाशिक, नाशिक वरून अहमदनगर, अहमदनगर वरून सोलापूर, सोलापूर वरून कर्नूल, आणि कर्नूल वरून कन्याकुमारी, चेन्नई, हैदराबाद, कोचीन, त्रिवेंद्रम, मंगलोर, बेंगलोर सगळ्या दक्षिणेला जोडला आहे. म्हणजे आता उत्तरेतला ट्रॅफिक जो आहे तो मुंबई पुण्याला येणार नाही, कोल्हापूर सोलापूरला येणार नाही. तिथला ट्रॅफिक जॅम कमी होईल. पण हा जो रस्ता आहे हा देशाची लाईफलाईन आहे. आणि हा रस्ता जो सोलापूरवरून जाणार आहे, सोलापूरच्या बाहेरून, त्याला धाराशिवला मी कनेक्टिव्हिटी दिलेली आहे. आपण लातूर, धाराशिव, मराठवाड्यातून या रस्त्याला कनेक्टिव्हिटी मिळाली तर हा काश्मीर ते कन्याकुमारी, आम्ही भाषणात बोलायचो, काश्मीर ते कन्याकुमारी, आता हा रस्ता काश्मीर ते कन्याकुमारी 50,000 कोटी रुपयाचा या वर्षीच्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे. आणि याचा ऍडव्हान्टेज घेऊन आपला माल, जसं मला आता यांनी सांगितलं की लातूर मधून 2.5 तासात हैदराबाद भाजीपाला जायला लागला. आता समृद्धी महामार्ग झाला. परवा मी आमच्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सांगितलं की आता मुंबईत संत्रा पॅक करून पाठवा, इथून आपल्यातून 14-15 तासात मुंबईत जाईल. त्यामुळे रस्त्यामुळे आपला एक चांगला विकास होणार आहे. मला अतिशय आनंद आहे की या सगळ्यामुळे मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे, लातूरचा विकास झाला पाहिजे. प्रतापराव चिखलीकर यांनी उदगीर बायपास याचा उल्लेख अनेक लोकांनी केला, आता मंत्र्यांनी पण केला. तो मी मंजूर करतोय. त्याचं भूमिपूजन आहे, 74 कोटी रुपयाचं लँड ॲक्विजिशन आहे. मंत्रीजी ते लवकर करून द्या कलेक्टरकडनं. ते जर झालं तर नक्कीच ताबडतोब याचं काम सुरू करू. उदगीर, रावी, देगलूर हा जो रागोळी आदमपूर, खरा फार आदमपूर हा जो मार्ग आहे याचा DPR जवळपास झालेला आहे. हा रस्ता मी मंजूर करतो. हा 1,000 कोटी रुपयाचा आहे आणि लवकरच याच्यावर काम सुरू आहे. जो नांदेड ते देगलूर आहे पलीकडे 4 लेन झाला आहे, याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारने BOT मध्ये PWDने ते काम कोणाला तरी दिलेलं आहे. प्रतापराव ते काम महाराष्ट्र सरकारला टेक ओव्हर करायला सांगा. हा रस्ता NH आहे. त्यांनी जर काम टेक ओव्हर केलं तर मी याचा PWDचा NOC घेईल आणि लगेच त्याचं 4 लेन तुम्हाला करून देईल. तेव्हा महाराष्ट्र सरकारने चव्हाण साहेबांशी बोला आणि तुम्ही जर केलं तर नक्कीच होईल. औसा बायपासचं काय झालं? औसाचं काय झालं? औसा का अभी हुआ है कुछ? असं आहे, अभिमन्यू पवार बहुत हुशार आहेत. पहिले जेव्हा सिटीतून काम करायचं होतं तेव्हा मला सांगितलं का बायपासची गरज नाही आहे, हे काम पूर्ण करून द्या. आणि आता सिटीचं काम पूर्ण झालं तर आता बायपास करून द्या असं म्हणतात. पण त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं मला. पण आता हेही काम
मी सेकंड स्टेजमध्ये मंजूर करून पूर्ण करून देईन असा विश्वास देतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप अभिनंदन, शुभेच्छा, धन्यवाद, नमस्कार. माझ्या बरोबर जोरात म्हणा, भारत माता की, भारत माता की.